तर काय आता आम्ही पूर्ण शेत पाडून घेतलेले आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वांची व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जय महाराष्ट्र. तर आज आपण म्हणजे चॅलेंजचं आपण 365 दिवसात आपण एक चॅलेंज घेतलेला आहे आणि 365 दिवसामधून आपले किती दिवस झालेले आपले आता 81 दिवसाला आपण एक डॅश केलेलं आहे. आता 82 दिवसाला आपण आज डॅश करून टाकू. तर 82 दिवस आपले चॅलेंजचे पूर्ण झालेले आहे. 82 दिवस लगातार ब्लॉगिंग आलेली आहे आणि डेली ब्लॉगिंग आलेली. तर गाईज तुम्हाला हे दाखवू का? तर गाईज पाकोळी बघा कशी बसलेली आमच्या घरामध्ये, तर पाहू शकता. तर कशी बसलेली आहे गाईज, मस्त बसलेली आहे. तर हे बघा. तर गाईज पाकोळी बसलेली आहे तिथं, खूपच सुंदर असं वाटतंय. तर हे गाईज काय झालेलं आहे आपल्या कॅमेऱ्याला, तर हे नीट झालेलं आहे. तर काय तुम्हाला दर व्लॉगमध्ये मी सांगतो तरी हार ना पडतच राहतो. तर एकदा फिक्सा बांधून देऊ त्याला. फिक्सा बसतच नाही यार, एका ठिकाणी बांधून देणे. तर कॅमेऱ्याला काय झालं कोण डायरेक्ट तो हे झालं ते लाईट असतो ना, ते डायरेक्ट असं झालं वर. तर त्याला आपण खाली केलं, बरोबर झालं ते. तर बाहेर बघा किती भारी व्ह्यू येत आहे आमच्या घराबाहेर. तर इकडून दाखवतो, तर बघू शकता काहीच. इकडे पूर्ण वड आणि इकडे लिंब आणि इकडे गच्ची. तर तिकडे आम्ही पतंग उडवतो. तर तो पण ब्लॉग बघितला असेल तुम्ही. नसेल बघितला तर आयडीमधून आपल्या बघून घ्या. काईट फ्लाईंग म्हणून आहे, तर बघा तो. तर इकडे तर चला काय जेवण करू आता. भूक लागत ना ब्लॉग बनवून. तर जेवण करू आता. तर चला गाईज मी आता जेवण करीत आहे. तर आज आहे आमच्या घरी भात केलेला आहे. तर आता जेवण करतोय. तर गाईज आता मी नाही का थांबा. तर गाईज मी आता वर जातो आणि तुम्हाला व्ह्यू पॉईंट दाखवून देतो. तर आमच्या इकडं ना खूपच छान व्ह्यू येते. आज काय झालं कोण आज तर ऊन आणि एकदम सिनेमॅटिक रूम. तर चला वर नेतो तुम्हाला आणि वर ना खूपच छान व्ह्यू येत आहे. तर आपल्याला इथून जावं लागेल. फर्स्ट म्हणलं तर इथून असं मग इथं. तर चला आपल्या कामाला जाऊया म्हणजे वर जायला. तर चला व्ह्यू पॉईंट बघू शकता. इथून दाखवतो तर तिकडल्या पात्र पण दाखवतो. तर बघू शकता. तर त्या पात्रावर पण जाऊ आपण, तिथून तर खूपच छान येईल. तर गाईज इकडे बघू शकता नानाचं घर आहे. तर किती वाजल्यापासून हे बंद पडेल आहे, त्यामुळे नाही का इकडे पुरं गवत. तर इकडे तर गाईज आलेलो आहे पत्रावर आणि इथून बघा तुम्ही आता व्ह्यू. थांबा. तर गाईज बघू शकता आता दम्मानं घेतो. तर इकडे तुम्हाला वाटत असं नाही काय, तर इकडे आमचं मंदिर आहे. तर इकडे पूर्ण आमचा, तर पहा कसा येत आहे व्ह्यू. इकडे पूर्ण डोंगर, तुम्हाला म्हणतो मी आमची इकडे पूर्ण वावरण डोंगराचा भरभराट आहे. तर खूप छान व्ह्यू. आणि इकडे या कप्पाचं घर होतं, पण ते वर गेल्यामुळे म्हणजे पूर्ण खराब होऊन गेलं. तर इकडे बघू शकता पूर्ण हे झालेलं आहे. तर इकडे काहीच कामाचं घर नाही राहिलं, तर म्हणजे पत्र काही कामात नाही राहिलं. सॉरी. तरी पूर्ण सळलेले आहे पत्र आतमध्ये. तर बघा कसा काही अंधारी पूर्ण. तर व्ह्यू पॉईंट बघितला ना गाईज, खूपच व्ह्यू येत आहे मस्त. इकडे पूर्ण डोंगर आमच्या वावर. तर बस झालं गाईज, व्ह्यू पॉईंट बघितलं तुम्ही. आता खालून व्ह्यू पॉईंट दाखवतो. तर चला मी तुम्हाला एक दाखवायचं राहिलेले. तर इकडे मी हटकून नाही का गहू सांडलेले आहे. मम्मीला काहीतरी वर येत नाही, तर मी हटकून इथे गहू सांडून दिलेले आहे. कारण की मित्रांनो नाही का आता नाही का उन्हाळा आहे आणि पक्ष्या पाण्याला खूपच भूक लागती, त्यामुळे ना हटकून मी इथं टाकलेलं आहे. तर बघू शकता मस्त खाते येते इथं खाता. तर इकडे टाकवतो आणि पाणी पण ठेवलेलं आहे. पण ते ना आता ते किती रोजापासून ठेवलेलं ना, ते फुटून गेलं ते पाण्यात बरोबर. तर आता नवीन पण बनवूया आणि त्याचा पण ब्लॉग येऊन जाईल. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ते पण करूया आपण. तर इकडे बघू शकता. तर एवढं सारं दाखवायचं राहिलं होतं मला. आता इथे पाखरे ते ना खाऊन जाते. तर मी आलो म्हणून तर ते उडून जातात ना, त्यांना ते वाटतं आपल्याशी, त्यामुळे आता येईन ते आणि खाऊन जाईल. आणि पाणी पण ठेवतो इथं, पण असं कुठं पण नाही ठेवत. एखाद्या कोपऱ्यात होतो इथं, म्हणजे सावलीत राहतं, ते थंड राहतं ना त्याच्यामुळे. तर चला गाईज बस झालं, आता खाली जाऊ.
तर चला व्ह्यू पॉईंट बघून घ्या. तर गाईज आम्ही नाही का आता या डबका आणलेलं आहे, म्हणजेच खोकं एवढंसं खोकं. तर ते डबका आहे आणि आम्ही आता त्याला नाही का कापतो थोडंफार. पुढून शुभम इथून कापणार आहे आणि हा कमी कर थोडं आणि रस्सी त्याला बांधून देऊ आणि एखाद्या झाडाला नाही का असं बांधून देऊ कुठंतरी. कारण की मित्रांनो नाही का आता पक्षी पाणी नाही का उन्हाळा लागलेलं आहे. तर पक्षी पाण्याला नाही का काही पाणी प्यायला नसतं, लोकांचे ड्रामा गेम बंद असतात. त्यामुळे आता आम्ही एवढं सारं काम करू लागलो. त्यासाठी एक सबस्क्राईब मिळतं. तर आता शुभम पण लागलेलं आहे का आम्हाला सारखं आमचं. तर चला आमचं एवढं काम करूच तर आम्ही आता एवढं काम करतो मग तुम्हाला दाखवतो. तर काय आता आम्ही पूर्ण शेत पाडून घेतलेले आहे. थांब ना 1 मिनिट दाखवलं काहीचलं. तर या बघा काहीच असे छोटे छोटेसे शेत पाडलेले आहे आणि आता नाही का याला बारी फक्त आता ते असं सेटअप करायची. तर शुभम करत आहे सेटअप. कर लवकर. तर काय एवढं सारं झाल्यावर आता तुम्हाला मी पूर्ण दाखवन. तर मग आता कुठं चिप कशी येते आपल्याला त्या तिथं. तर काय आम्ही मग चिमण्या तर गायचं जास्त चिमण्याचे ज्यादा आहेत तिथं चिपकून द्या आपण. चला आपल्या तर काय आता शिवम चाललेलं आहे वर. फायनली आता ते बांधायचं आहे आम्हाला. कुठं बांध शिवम इथं का. तर इथं बांधून टाकू गाईस त्याला. तर चल शिव्या लवकर ही. तर इकडे जाळजुळ का आलं हां बांधे. तर काय फायनली आम्ही ते बांधत आहे. वर घेईन थोडं बस घ्या तू काय टेकून घे त्याला पुरं नाही रे कसं ना घे बस थांब. तर काय आता शिवम बांधित आहे त्याला आणि वर गेलेला आहे. जास्त काही वर नव्हत गेला. तर इकडे चाकून चुकू पडलेला आहे. तर फायनली गाईस ते बांधलेलं आहे. आता बारी फक्त पाणी आणायची. तर आणू पाणी. तर मी पाणी आणतो आता. थोडा बर्फ पण आणू. तर काय इकडे बघू शकता एवढं पाणी आणि इकडे शुभम आहे. तरी ते अरे मका फुटकाय थांब दुसरा मका किंवा मग फुटका होता गाईच तो. तर याच्यामध्ये टाकू झाला. तर इकडे बर्फ पण आहे शेवटला टाकू रे इथं बर्फ. तर काय आता मी पाणी नेतो इकडे. शिवम इथून घेऊन ठेवी. तर इकडे शुभम घेतो आता पाणी. मी जातो पलीकडून. तर काय आता पाणी टाकणं चालू आहे. शिवाय टाक रे. तर आता येईन चिमण्यान पिऊन जाईन. बर्फ टाक आता. तर इकडे बर्फ पण दाखी ना. तर आता सोहम आणि शुभम हे आता पशु वन्यजीवांची पण रक्षा करताय. तर आता यासाठी एवढ्या चांगल्या कामासाठी यांच्यासाठी सबस्क्राईब तर होऊनच द्या आणि लाईक शेअर तर तुम्ही करतानाच आम्हाला माहितच आहे. तर शिवण टाकून त्याला बर्फ टाकला का. तर काय तिकडे बर्फ पण टाकलेला आहे. त्या फोनवर पडल ना ग्लास. तर येते आपल्या घरात टाकून. तर आता चाललेलं आहे आणि गल्लास पण इकडे. तर इकडे फेकून देऊया पडलं ते. तर गाईज तर चला आता पशु सेवा केली एवढी. थंड बर्फ पण टाकायचा येऊ. तर बरं आला तर चल. तर गाईज आता चिमण्या पण यावं लागलेल्या आहे. तर इकडे पाणी ठेवल्यामुळे. तर हे बघा चिमण्या उडून चालल्या आता. हे बघा. तर गाईज मी आलेलो आहे माझ्या रूमकडे आणि जेवण घेऊन करून झालेलो आहे मी आता. आवाज आता झोपतो आणि एडिटिंग करतो आपल्या ब्लॉगची. तर आय होप की आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नवीन चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मिळालं नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. थँक्स फॉर द वॉचिंग. तर आता याला डॅश करून टाकू. 82 दिवस झालेले. तर बाय. मिळालं नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.